मनोज दादांचा दौरा तसा 7 तारखेपासून चालू आहे, परंतु पंढरपूर, मंगळवेढा तालुका शहर याच्यासाठी आम्ही दादांना सरकुली येथे सदरचं सभेचं मागून घेतलं होतं. त्यानुसार आम्ही समस्त सरकुली व सकल मराठा समाज यांच्या वतीने जे दादांच्या दौऱ्यात जे काय संवाद सभा किंवा अडीअडचणीसाठी जे काय नियोजन होतं ते एकदम मोठ्या प्रमाणात सगळ्या गावांनी सभा घेऊन तयारी चालू केलेली आहे आणि जवळजवळ तयारी पूर्ण झालेली आहे. कसा आहे मनोज दादा हे 8 तारखेला पंढरपूर येथे मुक्कामी असणार आहेत आणि विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर 9 वाजता पंढरपूरहून आल्यानंतर सरकुलीला 10 वाजता पोहोचतील. तरी 10 वाजता मनोज दादांचं सरकुलीत आगमन होईल. या दौऱ्याचे प्रमुख मुद्दे काय काय असतात? या दौऱ्यातील प्रमुख मुद्दे दादांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे, ज्या काही सरकारने आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे दादांनी मराठा समाजाला जे कुणबी दाखल्याच्या संदर्भात जी शिंदे समिती होती ते काम करत नाही, जे काय अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जे परतावा आहे ते माघारी मिळत नाही, जे काय सारथी संस्थेला जे काय आश्वासन दिले होते त्याचे पूर्तता करत नाहीत आणि जे काही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही वसतिगृह आहेत ते पंजाबराव देशमुख मार्फत त्याचीही काही पूर्तता होत नाही. या सगळ्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका, पंढरपूर तालुक्यात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याकरता दादांना आम्ही विनंती केली आणि त्यानुसार दादा सरकुली येथे दोन्ही तालुक्यासाठी अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी 9 तारखेला सरकुलीत येणार आहेत. सांगितलं की दादांचा जे 9 ऑगस्टचा दौरा आहे सरकुलीतला, त्या दरम्यान आम्ही त्यांच्या जी पाहिजे त्यांना जसं पाहिजे प्रत्येक रस्त्याला आम्ही पार्किंगची व्यवस्था केली आहे, स्टेज भव्य दिव्य केलंय, त्यांच्या स्वागताची तयारी भरपूर केली, पाण्याची केली, खाण्याची केली. आता दादांचा दौरा इकडं सरकुलीत घेण्यामागचं कारणच असं आहे की आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितले की आपल्याला ग्रामीणला बैठक घ्यायची, मग शहरात न घेता ग्रामीणला घ्यायची, तर मग आम्ही म्हणलं सरकुलीत घ्या. मग त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढाची दोन्हीची संयुक्त बैठक सरकुलीत घ्यायचं फिक्स केलं. मग ज्या दिवशी फिक्स केलं त्या दिवशीपासून आम्ही त्याच्या तयारीला लागलो. त्याची दादांचे पश्चिम महाराष्ट्रात येण्याचे मुख्य कारण असे आहेत की साधारणपणे जे प्रलंबित प्रश्न आहेत आणि सातारा गॅजेटचा जो विशेष प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्रात येण्याचं जे मेन कारण आहे ते सातारा गॅजेट, जे शिवेंद्र राजांनी त्यांना 1 महिन्यात देतो म्हणून सांगितलेलं होतं, त्याचे अजून कुठं तर वाच्यता त्यांनी केली नाही मंत्री महोदयाने. आणि फडणवीस साहेब आता मुद्दा म्हणून जे काय दादांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं दादांसाठी मराठा समाज आता खवळून उठलेला आहे आणि प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातला एक ना एक मराठा मावळा जसा 3 वर्ष दादांच्या मागे उभा आहे तसाच इथून पुढच्या काळात मनोज दादांच्या मागे उभा राहील. त्यांच्या मागण्यांना आम्ही पाठिंबा देत राहील आणि सातारा गॅजेट जे त्यांनी आश्वासन दिलंय ते आम्ही पूर्ण करून घेतल्याशिवाय दादाच्या मागून आम्ही हटणार नाही. दौरा आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. पंढरपूरमध्ये 8 तारखेला म्हणजे 8 ऑगस्टला रोजी रात्री मुक्कामी येणार आहेत आणि 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आपल्या पंढरपूर तालुक्यातील सरकुली या गावी त्यांची संवाद सभा आयोजित करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये समाजाची संख्या जास्त आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये सभेचं आयोजन प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा पूर्ण झाल्यानंतर दादा मोठ्या प्रमाणात एक आंदोलन आणि मोठी सभा घेणार आहेत. सरकारने वारंवार आश्वासनं देऊन सातारा गॅजेट काही त्यांनी लागू केलेलं नाही. मुंबईला ज्या वेळेला मराठा मोर्चा नेला होता त्यावेळेला सुद्धा जरांगे पाटलांना सरकारने आश्वासन दिलं होतं की 1 महिन्याच्या आत सातारा गॅजेट लागू करू, पण तसं काही केलं नाही. महिन्यापूर्वी सुद्धा दादा उन्हामध्ये उपोषणाला बसले होते, पाणी सुद्धा घेतलं नाही. त्यावेळेला सुद्धा सरकारचे प्रतिनिधी मंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्फत आश्वासन दिलं की तुमचे महिन्याच्या आत सातारा गॅजेट लागू करू. वारंवार सरकार आश्वासनं देऊन
आश्वासनापासून मागं फिरत आहे आणि फसवणूक करत आहे. आणि कालच बघितलं तर जे निजामाने नोंदी जी धरल्या होत्या, जे निजामशाहीतील असतील, इंग्रजांच्या काळातील असतील, ह्या नोंदी पुरावे असताना सुद्धा फक्त स्वतःच्या नगराध्यक्षांनी भाजपच्या विरोधातला नगरसेवक आहे म्हणून त्यांची जात पडताळणी रद्द करावी म्हणून मागणी केली. म्हणून जर कुणबी समाजाच्या नगरसेवक आहेत आणि त्यांची जी काय कुणबी सर्टिफिकेट रद्द केली, हे अत्यंत चुकीचं आहे. हा राजकीय हस्तक्षेप या लोकशाहीला घातक आहे. म्हणून कालच माननीय मनोजदार जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जर तुम्ही आम्हाला देत असाल तर आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, जर देणार नसाल तर तुम्हाला तिथं आम्ही बसू देणार नाही. तुम्हाला तुमच्या खुर्चीवरनं खाली खेचण्याची ताकद या मराठा समाजामध्ये आहे. ही भूमिका काल मनोजदारांनी जी मांडलेली आहे, त्याच्याच पार्श्वभूमीवर आता सर्व समाज आता मोठ्या प्रमाणात खवळून उठलेला आहे. याचे परिणाम ह्या सरकारला भविष्य काळात दिसणार आहेत. जर तुम्ही सातत्यानं लोकशाहीची थट्टा करणार असाल तर हा दौरा प्रभावी करण्यासाठी मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं 9 ऑगस्ट क्रांती दिनी सरकुल इथं आपल्याला एकत्र यायचं आहे, हे आव्हान करण्यासाठी आणि मनोज दादांची जी दौरा आहे ते कशासाठी आहे, कशा पद्धतीने आहे याची माहिती देण्यासाठी आणि समाजाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आजपासून संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. या ठिकाणी तुळजापूरमध्ये आज त्यांचा मुक्काम आहे आणि उद्या खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्राचा दौरा हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीमधून चालू होत आहे. यासाठी या पंढरपूरमधून आम्ही पांडुरंगाला साकडं घालतोय की या ठिकाणी या सरकारला सद्बुद्धी देऊ की जेणेकरून मराठा समाजाच्या 400 ते 500 बांधवांनी आत्मबलिदान दिलेलं आहे. परंतु आजपर्यंत कुठल्याही समाजाने एवढा त्याग केला नाही, एवढा त्याग मराठा समाजाने केलेला आहे. परंतु या ठिकाणी मराठा समाजाला वारंवार निराशा ही समाजाच्या हातामध्ये टाकली जाते आणि संघर्ष होता मनोज जरंगे पाटील यांना लढण्यासाठी आणि त्यांच्या शरीराची झीज होण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे. सरकारला माझा एवढा इशारा आहे की सरकारला या पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये आम्ही प्रार्थना करतो की सरकारला सद्बुद्धी देऊ आणि मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सरकारला याचे परिणाम भोगल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी आमचे दाखले दिले कोणी, यांच्याच लोकांनी, यांच्याच अधिकाऱ्यांनी, आणि दाखले रद्द कोण करतोय, ह्यांचाच अधिकारी. यांचं कारण म्हणजे हे फक्त राजकीय डावपेच आहेत. आम्हाला एवढंच या ठिकाणी सांगायचंय, संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हा पश्चिम मराठा दौरा करणार आहेत. हा दौरा म्हणजे या महाराष्ट्राच्या राजकारणाची उलटापालट झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्य काळामध्ये जो या ठिकाणी मराठा समाजाला विरोध करेल त्याला या सत्तेतून खाली खेचण्याचं काम हा मराठा समाज नक्कीच करेल. येणाऱ्या 2029ला जो पण कुठल्याही पक्षाचा हे असू द्या, तो या पक्षाचा आमदार असेल, खासदार असेल, तो विधिमंडळात आणि लोकसभेमध्ये दिसणार नाही. जो कोणी विरोध करेल त्याला आमचा या ठिकाणी इशारा आहे. आणि एवढंच सांगतो, लवकरात लवकर सरकारनं सातारा संस्थेचं गॅजेटर असेल या ठिकाणी मंजूर करावं आणि मराठा समाजात जेवढ्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात. अन्यथा तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. तुम्हाला या ठिकाणी जर ओबीसीच्या दबावाखाली जर मराठा समाजावर अन्याय करत असेल तर तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सत्तेवर बसण्यासाठी तुम्ही अजिबात स्वप्न बघू नका. एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतो.